आणि हे सगळे एकाच डिझाईनचे सगळे कोंबडे आहेत. काळेत एक फायटर कोंबडा इथे, तो खूप जरा छान वाटतोय. जरा म्हणजे पिसं उलटी फिरलेत. अरे पळतो कुठे, थांब. नमस्कार मित्रांनो, मी आलोय सोलापूरला माझ्या मागे आहे लक्ष्मी धाबा. तर या लक्ष्मी धाब्यामध्ये आपल्याला अस्सल गावरान चिकन मिळणार आहे आणि या चिकनचा आस्वाद घेण्यासाठी मी या धाब्यावर आलोय. तर चला बघूया कसं आहे हे सोलापुरामधील फेमस गावरान चिकन. या सोलापूर हायवेच्या समोरच हे लक्ष्मी धाबा आहे आणि या लक्ष्मी धाब्यामध्ये बाहेर गार्डन आहे आणि आतमध्ये सुद्धा बसण्याची व्यवस्था आहे. तर मी गार्डनमध्ये बसणं पसंत करतो आणि इथे अस्सल गावरान चिकन मिळतं. माझ्या समोर बघताय तुम्ही काही ज्या कोंबड्या आहेत, तर या फक्त इथे ब्रॉयलर कोंबडी वगैरे काही मिळत नाही. फक्त ह्या ज्या गावरान कोंबड्या आहेत, देशी कोंबड्या, तर त्यांचं चिकन चांगलं मिळतं. आणि हे माझे मित्र इकडे बसलेत, अगोदरच ऑर्डर दिली आहे. या कोंबड्या बघताय, तुम्हाला पहिल्यांदा मी कोंबड्या दाखवतो. हे कोंबड्यांचं कुऱ्हाड आणि ह्या कोंबड्या आहेत सेम कलरच्या आहेत, मस्त एकच डिझाईन आहे. कोंबड्यांचं कुऱ्हाड मस्त बनवलं आहे आणि ह्याच कोंबड्या आहेत आणि ह्याच गावरान कोंबड्या इकडे कापून त्यांचं चिकन, अस्सल मस्त मसालेदार चिकन इथे ह्या फेमस ढाब्यामध्ये खायला देतात. आणि वातावरण सुद्धा खूप छान आहे, मस्त इकडे झाडं आहेत. या झाडांच्या सावलीमध्ये हे टेबल्स वगैरे आहेत आणि या झाडांच्या निसर्गाच्या खुशीत अशा सोलापुरी पद्धतीने बनवलेला अस्सल गावरान चिकनचा आज मी आस्वाद घेणार आहे. आणि हे सगळे एकाच डिझाईनचे सगळे कोंबडे आहेत. काळेत एक फायटर कोंबडा इथे, तो खूप जरा छान वाटतोय. जरा म्हणजे पिसं उलटी फिरलेत. अरे पळतो कुठे, थांब. ह्या सगळ्या कोंबड्या इथे फिरत असतात, रोज एकेकाचा नंबर लागत असेल. धाब्यावर मी आलोय आणि खूप छान व्यवस्था आहे बसण्याची. बाहेर गार्डन आहे, बाहेर बसायला खूप छान वाटेल. आणि हायवेवर आहे, थोडं शहरापासून लांब, त्याच्यामुळे तिथे दुपारच्या वेळेला गर्दी नाही. तरी त्याचं नाव काय तुमचं? सोनार सिद्ध राऊतराव. ओके, तर तुम्ही बघता का हे? हां, मी. आपल्या इथे काय स्पेशालिटी काय आहे, काय मिळतं? देशी चिकन, मटन सगळे स्पेशल मिळतात. देशी चिकन, ब्रॉयलर वगैरे मिळतं का? नाही, बॉयलर नाही, फक्त देशी चिकन. फक्त देशी चिकन आणि मटन त्यासाठी फेमस आहे. हां. मित्रांनो, पिक्चर आपला बनतोय पण ट्रेलर समोर आलाय आणि बघता एकदम ना मन प्रसन्न होतं. असा ट्रेलर आहे, एकदम तर्री सुटली वरती आणि बघूनच तोंडाला एकदम पाणी सुटतंय अशी तर्री आहे आणि एकदम मसालेदार दिसतंय. झणझणीत असावं तरी पण आम्ही मीडियम सांगितलं आहे, कारण सोलापूरचं जेवण आहे ना, जास्त तिखट असेल ते जमेल की नाही सांगता येत नाही जास्त, त्याच्यामुळे ही तर्री आली. तर ती पांढऱ्या तर्री टेस्ट करून बघतो, त्याच्यानंतर बाकीचा आपला रस्सा आणि सुकं चिकन आहे ते येणार आहे. तर मी तर्री एकदा टेस्ट करून बघतो कशी चव आहे ती, कारण तो आला ना तेव्हा त्याचा वास आला, तो एकदम सुगंध दरवळला ना त्याचा, तर ते बघूनच एकदम तोंडाला पाणी सुटलं. बाजूला कोंबड्या वगैरे फिरतायत त्या, पण असू दे. आणि आजूबाजूला पक्ष्यांचा सुद्धा किलबिलाट आहे. तर एक टेस्ट घेऊन बघतो मी त्याची. भारी आहे, म्हणजे टेस्ट खूप छान आहे. सोलापुरी आहे, कारण प्रत्येक प्रांताची, प्रत्येक वेगवेगळ्या एरियाची वेगवेगळी चव असते. तर ह्या मातीची ही चव आहे आणि खूप छान आहे. म्हणजे तिखट आहे पण एकदम झणझणीत नाही लागत आणि छान एकदम मीडियम आपण जी ऑर्डर दिली होती तसं आहे. तरी पण छान आहे, त्याला येते. तर ते आता आम्ही सगळेजण ह्याचा ही रस्सा जो आला आहे तो पिऊन घेतो आणि नंतर आपला मेन कोर्स येणार आहे. त्याच्यामध्ये आपल्या भाकरी आणि बाकी सगळं आहे. तर बघूया आता, हा आपल्याला संपवायचा आहे आणि त्याच्यानंतर भारी एकदम मन प्रसन्न होतं, म्हणजे तृप्त होऊन जातं की हाच रस्सा खायला, म्हणजे सोलापूरला आल्याचं समाधान आहे ना, तर हा रस्सा प्यायल्यानंतर एकदम समाधान मिळतं. अशी ही टेस्ट आहे, एकदम छान आहे. तर आता वेळ न घालवता मी ह्याचा पूर्ण आस्वाद घेतो आणि पूर्ण हे रिकामी करून टाकतो. तर सर सुद्धा आपल्या ह्या रश्श्याचा आस्वाद घेत आहेत. तर सांगा कसं वाटतंय तुम्हाला? नाही, एकतर हा युनिक टेस्टच आहे, कारण आपण सहसा मेट्रो सिटीमध्ये राहतो, मुंबई पुण्यामध्ये राहतो, तर आपल्याला टिपिकल तीच टेस्ट आपण खातो. पण इथे येऊन जी एक सोलापुरी एक टेस्ट आहे ना, ती एक वेगळीच आहे. म्हणजे एक तिखट येतं त्यामध्ये, एक वेगळीच, म्हणजे काय ते समजत नाही. तिखट आपण असं म्हणतोय, पण एक जिभेवर गेलं ना त्याचा एक वेगळा असा आस्वाद येतोय तो मसाला वगैरे. हो, मसाला. आणि म्हणजे जेव्हा बघितलं ना त्या क्षणीच वाटलेला की असा ह्याच्यामध्ये काहीतरी एक युनिकनेस आहे. आणि तो एक खाल्ला ना त्यानंतर कळून येतं, जीभ आपल्याला सांगते की परत परत डबल वेळा घ्या म्हणून. आणि हे तर आमचं, त्यांनी जसं आम्हाला प्रॉमिस केलेलं, तुम्ही फक्त हे वाटी टेस्ट करून बघा, त्यानंतर येणारं तुमचं जेवण असेल ना ते ह्याच्यापेक्षा एक म्हणजे 2 टाइम्स असेल ना. आता बघू आता याच्या पुढचं कसं असेल, पण हे आहे ना एक अप्रतिम आहे. थँक्यू.
मित्रांनो, आपल्या पहिल्या ट्रेलर नंतर हा चित्रपट रिलीज झालाय आणि हे जे आहे ना ते बघूनच पोट भरतं. परफेक्ट जेवण काय असतं ना ते माझ्या समोर आहे आणि हा शेवटचा टप्पा सुद्धा आहे, राईस. तो बाजूला ठेवतो मी आधी. परंतु हे आहे ना बघूनच पोट भरतं. रस्सा सुद्धा असा आहे ना, आपण नॉर्मली बोलतो की झणझणीत झाला पाहिजे, म्हणजे मसाला किंवा लसूण. त्या कोणता चित्रपट तो मराठीमध्ये, मला आठवत नाही आता, गुलाबजाम ना, गुलाबजाम चित्रपट होता ना तो. हा, त्याच्यामधला एक डायलॉग होता, मुरांबा. त्याच्यामधला एक डायलॉग होता की जेवण करणं म्हणजे नुसता मसाल्याचा मारा करणं किंवा लसूण कांद्याचा मारा करणं नसतं, तर ती परफेक्ट चव आहे ना ती आली पाहिजे. आणि ती परफेक्ट चव सोलापुरामध्ये या जेवणाला मला येते. मी तुम्हाला 100% सांगतो की मी आत्तापर्यंत जेवढे व्हिडिओ बनवलेत ना, व्लॉग्स बनवलेत, भिवंडीमध्ये असेल किंवा मुंबईमध्ये, तर सगळ्यामध्ये हे आत्तापर्यंतचं बेस्ट जेवण आहे. जेवढे पण चिकन खालेत ना तर सगळ्यात बेस्ट जेवण आहे. कारण जो पाहिजे ना तशी चव आहे आणि खूप युनिक चव आहे. ह्या रश्श्याची चव आहे ना तर ती कुठेच येणार नाही. आणि सोबत ही भाकरी आणि हे बाकी सगळं सलाड वगैरे आहे, लिंबू आणि हा रस्सा आहे आणि हे सुकं चिकन. एक नंबर असं. हा खूप छान आहे. आता मला ना जास्त बोलायला मी टाईम वेस्ट नाही करणार याच्यामध्ये. मी चालूच करतो ताव मारतो आणि आडवा हात मारतो याच्यावर. चांगला ताव मारून जेवण चिकनची चव आहे ना, आपण जे ब्रॉयलर चिकन खातो ना ते म्हणजे सेम बटाटा असतं. हाडं पण चावू खाऊ शकतो, पण हे असली चिकन असतं आणि ह्याच्यापासून हा रसा बनतो म्हणून त्याला कदाचित टेस्ट असेल चांगली. परंतु ह्या चिकनची, ह्या गावठी चिकनची चव ऑसम आहे, एकदम खूप छान आहे. आणि ती चव पहिल्यांदाच मला इथे अनुभवायला भेटलं. मिळाली सोलापूरला. आणि सोलापूरमधील हे सगळ्यात जेवण तर मला खूप आवडलं. मी पुन्हा येईन या ठिकाणी. जर आलो तर ह्या ढाब्यावर नक्कीच जेवण करायला येईन. तुम्ही जर ह्या विभागात कधी आलात इकडे तर ह्या ढाब्याला एकदा नक्कीच भेट द्या. तुम्हाला सुद्धा हे जेवण नक्कीच आवडेल. मी याची 100% तुम्हाला खात्री देतो.